ग हो देवा. बघा झोपता काय खायला काय झोपत कलंटाव लगेच नाही वा वा मस्त म्हणजे पोहे अगदी ना उभ्या आयुष्यात मी असं कधी खाल्लेलं नाही. नाही ना ताई होय. तुमच्या हाताला चव आहे हा. मेवण्यानू हो नशीब काढलं. हो हो नाही माझी तशी बायको तशी मजबूतच आहे पण दाजी तुम्ही इथे अचानक कसे आले मेवण्यानू म्हणजे तुमची तुतारी अजून चालूच आहे. औषध उपचार करून काही बुजवली ना आतापर्यंत. अहो कसला काय बुजवताय ह्यांचं आपलं हे बोलतात की भंगारवाले तेच त्यांना कळत नाही शेवटी आपलं सुरूच असतंय त्यांचं. हा 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 गप 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 तुला काय मध्ये मध्ये बोलायचंच आहे पण भाऊजी तुम्ही इथे असे अचानक कसे आले हा, ते काय आहे राबल्या मोठाला काय आता त्याचा लग्न हुरकून घ्यायला काय समजलं. नाही 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 आता बाबल्या मोठा पण झालाय आणि आता लग्न पण केला पाहिजे आणि होय, होय. बाबल्या दिसतो पण काय बाबल्याला काय शोधायला लागणार आहे पोरगी असं उभं केलं तर रांग लागल अशी पचकन. होय ग. बघितली हाय पोरगी बघितली हाय? होय ग कोण आहे कोलवणकरांची. कोलवणकर हो. बघ बाई, कुठलं हो हो, इथलं इथलं म्हणजे तुम्ही हो तुमची चिमणी नाही काय तुमची पोरगी काय ही माझी झालं काय नंतर नोकवा दाखवायला आलं तेव्हा. तर ही माझी पोरगी होय. तुमच्या ह्या पोराला आम्हा मोरे भाऊ वाव एवढा कॉन्फिडन्स कुठे आणला काय झालं. हे मम्मी हा. मी नाही आत्याच्या मुलाबरोबर लग्न करणार आहे होय. हा. मला अजिबात लग्न नाही करायचं ई तो बघतोय बघ कसा शिवाली असं नको ना बोलूस तुला मला ना समजायला वेळ लागेल पण एकदा समजलीस ना तर वेळ लागेल तू जरा वेळ घे आणि बस बस. गपचूप बस. चीप क्रिंज आणि किती घाणेरडे लाईन मारतोय हा पटवायसाठी मम्मा मला नाही करायचं लग्न प्लीज हा, नाही, नाही. बस, बस, बस बसतोय तिथं, बघ बस, ना बस. ई नाही काय मोरे भाऊ कसं आहे आता तुम्ही बोलताव ते बरं आहे नाही नात्यात हवं आपण म्हणजे कसं होय. ह्यांची बहन तुम्हाला दिलेली होय आहे ते. म्हणजे ह्याचा ह्यो मामा हो. मी मामी मामाची पोरगी हो. आत्याचा पोरगा होय, होय. मला कसं नात्यात आहे आणि आपल्यात काय पद्धत पण आहे ना मामाची पोरगी करायची म्हणून होय. पण मग आता पद्धत आहे म्हणून प्रत्येकाने मामाची पोरगी केलीच पाहिजे असं बंधन पण नाही ना खरं आहे. सगळ्यांना. आता मी काय यांच्या मामाची पोरगी आहे तर आम्ही केला आणि यांच्या मामाची पोरगी असती तर ही तुतारी काय गळ्यात बांधून घेतली असती गप 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 प्रॉब्लेम काय तुला हाच प्रॉब्लेम आहे शेवटचा शब्द किती खेचता शेवटच्या शब्दावर जेवढं टिकता तेवढं संसारात इतर वेळी टेकता म्हणजे एखादी गोष्ट मनात आली तर सुरू करायची पण पूर्णत्वाला न्यायपर्यंत हे खा तू. हा मी अरे हलू पडला सगळा खराब केला. हा. काय तुम्ही पण माझी बहीण तुम्हाला दिली ना म्हणजे माझ्या बहिणीचं मी वाटायला करून घेतलं काय झालं? हा? म्हणजे प्लॅटॉनिक आणि कातील या शब्दावर ती बोलली माझ्या मुलीचं पण तसं झालं तर मामाने डायरेक्ट निघून टोकावरच जातो नका म्हणजे. तो का नाही तर काय ऐकतोय काय मामा हे बघा मी काय म्हणतो मेवण्यानू आपण आपली नाती विसरूया. हा मिस्टर आजपासून तुम्ही माझं मेवणं नाही मी तुमचा भावजी नाही. मग तुम्ही तुमच्या घरी जावा हो तसं नाही हो पोरग्याचं गुण तरी ऐकून घ्याल का नाही. काय आहे पोरगा माहिती साधा सुद्धा गावात मान केवढा आहे त्याला. मग तुम्हाला सांगतो 8वीत याला 55% मार्क होत. काका मास कम्युनिकेशन करते मी मग 8वी तुला 55% होतं. तसं नाही मग तसं नाही म्हणजे काय आपला उगाच काय तोंडाला येतं म्हणून बोलाल काय खाऊ आहे काय 55% मिळवणं नाही, खाऊ नाही नाही. आहे काय कोणाची विषयात. आणि दुसरे काय तसा उणगा नाही आहे गावात केवढा मान आहे. तो आपला कोणतरी बाबू पेंटर ना त्या बाबू पेंटरच्या हाताखाली काम करतो का नाही हा? होय काय? होय तर काय रे बाबल्या काय करतोस सगळी कामं करतो मी काय म्हणजे? म्हणजे त्याला पेपरनं वारा घालतो त्याची मली मलून देतो आणि तो दुपारी झोपला ना की तिच्या पायाची नखं काढतो आणि पायावरचे केस पण विंचरून देतो. पायाचे केस जरा पुरले आहेत त्याचे ते आम्ही शिल्की करायचा प्रयत्न करतो. हे बघितलं याची कामं बघितली पेंटिंग येते हा काय येतं सगळं येतं मला फक्त काय आहे, बाबू पेंटर आहे ना
तो पहिल्यांदा उंदीर काढायला शिकवतो हा. मग मोदक आणि मग गणपती आता मी उंदीर काढायला शिकलोय शेपटीपर्यंत आलोय डोल्यापर्यंत पोहोचेन हो पुढच्या आठवड्यात. टिकतो शेपटी काढतो हा हो परवा मला वाद फुटली मी पेटवली का नाही काय समजलं तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी हा गणपतीचा कारखाना काढून लक्षात येत होतो का नाही बघा तुम्ही ती उंदराची शेपटी काढा नाही तर पैशाचं काय हा. पैशाचं काय पैसे नाही घेत पैसे नाही घेत मी. हा. म्हणजे? पहिली मूर्ती गेली ना हा. की जो नारळ मिळतो ना त्यातला अर्ध वाटी खोबरं मला देतो तो म्हणजे फक्त खोबरं नाही नाही, खोबरं नाही गुलाची ढेप पण देतो बाबल्या ऐक 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 माझ्या पोरीला तू आयुष्यभर गुलाची ढेप आणि खोबरं देणार आहेस म्हणजे माझ्या पोरीच्या आयुष्याचं खोबरं करशील तू हा? कसं आहे, माझी पोरगी आहे ना पिझ्झा बर्गर हे खात वाढलेले आहे त्याचा खर्च तुला परवडणार आहे? मामा देवाचं काम आहे ना ते असं म्हणतात की जो चोच देतो ना तो दाना पण देतो काय मामी मग दाना घ्या आणि उडून जा ना माझी चिमणी कशाला मागताय? हो निरागस केवढा आहे माझा पोरगा सगळं आयशीचं गुण घेतील नाही, निरागसपणाचे नाही भाऊजी बरोबर आहे माझ्या बहिणीकडे ना निरागसपणा होता पण ह्याच्याकडे मूर्खपणा आहे हा? नाही कसं आहे माझ्या मुलीचं शिक्षण झालंय ते आता इजिप्तला शिफ्ट होणार आहे जर्मनी इजिप्तचा फाटा क्रॉस केला की जर्मनी हा, तिकडे जाणार आहे बिकॉज आय लव्ह जर्मनी हा सुद्धा आय लव्ह जर्मनी हा, हो. लव 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 तू पण लव जर्मनी आहे लय लव नाही जेवायचं पण खोटा हा, नाही हा. मी काय म्हणतो ऐकलेस काय पोरी म्हणजे तू जिकडे जाशील ना त्याला इकडे घेऊन जा हा जाशील ना जर्मनी मी जर्मनीत जाईल तिकडच्या कारखान्यात काम करेल तिकडच्या शेपट्या काढेल हो. काय प्रॉब्लेम नाही मला नाही करायचं लग्न अगं, नको. मी नाही लावून द्यायचं. का नाही करायचं म्हणा काय वाईट आहे त्याचा सगळं. केवढा द्या का नाही पोरगा माहितीये तुला भाऊजी आपण पोरीचं वगैरे लग्न लावून देऊ शकतो पण त्याच्याकडे काय अशी वेगळी गोष्ट आहे जेणेकरून आपण लग्न लावून देऊ शकतो आता वेगळं म्हणजे काय हो तुम्हाला सांगतो केवढा म्हणजे गावात एवढा मान आहे त्याला ना गावात जर नाटक असेल तर ह्याला घंटा वाजवायला बोलवतात त्याशिवाय नाटक सुरू होत नाही हा. काही रे, बरोबर नाही वय, म्हणजे नाटकात काम करतो हा नाही नाही, म्हणजे ऍक्टिंग करतो नाही नाही एवढी येत नाही मला पण मी बाकीचं काम करतो सगळं म्हणजे काय करतो म्हणजे मेकअप करतो मी पहिलं कानाची पाकळी रंगवतो हा. मग मला कळतं शेड कुठली पाहिजे गालावर त्यानुसार मी गालावर मेकअप करतो नंतर मग गंगावन असतं ना त्यातलं एक टेनं काढतो उवा काढतो हा. आणि तो बाणान पोपटाचा डोला फोडायचा सीन असतो बघा तिथं पोपट म्हणून उभा राहतो हा. हा, म्हणजे कौतुक करतात आणि हे तर काहीच नाही नल दमयंतीचं नाटक असतं ना हा. तेव्हा दमयंती ना वनात बसलेली असते नलाची वाट बघत हा. तर यायला लेट करतो ना हा. तोपर्यंत तिला मच्छर चावतात मग ती खाजवीत बसते मग तर बरोबर दिसत नाही ना. हो म्हणजे आता दमयंती नाटकात असं खाजवते बरं दिसणं काय पूर्वीची दमयंती पण खाजवायची नाही ना म्हणजे आताची खाजवत बसते नाही मला तुम्ही मोऱ्या भाऊ नाही या अशी सगळी भांडणं होतात म्हणून मी काय करतो या बोटांच्या फटीत आहे ना अगरबत्ती लावतो आणि तिच्या अशा पायाजवळ फिरवत फिरवत राहतो राहतो काय. मच्छरची त्यांना दिसत नाही. हे करतोस तू हो. पैशांचं काय पैसे काय मिळतात पैसे नाही घे ह्याच्यात पण नाही पैसे नाही सरपंच मला गाडीवरनं घरी सोडतो हा म्हणजे सकाळची नाटकाची गाडी येते ना त्याला जे हार लावलेले असतात ना ते हार माझ्या गळ्यात टाकतात आणि माझी मिरवणूक काढतात घरापर्यंत आणि राजकारणात काय सांगू तुम्हाला हो आमच्याकडे जे नेते आहेत ना त्याला काय मान माहितीये पानच हलत नाही त्या नेत्यांचं काय रे हा निवडणूक आली ना की अण्णा मला बोलून घेतात मग त्यांच्या प्रचार सभा असतात ना तिथली सगळी कामं मी करतो सतरंजा उचलतो खुर्च्या लावतो बॅनर छापतो बॅनर लावतो सगळी कामं मीच करतो आणि हे तर काहीच नाही त्यांना ना सिक्रेट मीटिंगसाठी फार्म हाऊसवर जायचं असतं ना तेव्हा सिक्युरिटी नाही नेत मग मला घेऊन जातात आणि मला दरवाजाच्या बाहेर बसवतात मला म्हणतात कोण येताना दिसला ना की लगेच मला कॉल कर मग मी कॉल मारतो लगेच मग ते लगेच फाईल मिटतात आणि बाहेर येतात ए माठ्या कोण आहेस रे तू ओ काका तुम्ही ना तुमच्या घरात मुलगा नाही कार्यकर्ता जन्माला घातलात त्याचं ना जरा शिक्षण पूर्ण करा त्याच्याकडे लक्ष द्या आणि काय रे तुझे ते नेते आहेत ते अण्णा तात्या भाऊ त्यांची पोरं तिथे फॉरेनला जाऊन शिक्षण पूर्ण करतात तुझ्याबरोबर असतात आणि तुम्ही काय करता त्यांचे कार्यकर्ते बनून ते सतरंजा हंतरता खुर्च्या लावता बॅनर चिटकवता एकमेकांची डोकी फोडता दंगली घडवता आणि सगळ्या केसेस स्वतःच्या डोक्यावर घेतात करिअरचं वाटोळं लावून घेतात मूर्ख कुठला त्यांची पोरं फॉरेन मधून इथे आल्यानंतर नेतेच होतात तुम्ही कार्यकर्तेच राहता फक्त ना झेंड्याखालचा ते दांडा असतो ना तेवढाच बदलता तुम्ही कार्यकर्ते म्हणजे ना काका राजकारणांनी वापरून टाकून द्यायचा विषय आहे आता स्वतः विचार करा तुमच्या मुलाला कार्यकर्ता बनवायचंय की कार्यक्षम आणि मला सतरंजी उचल्याबरोबर लग्न नाही करायचं मम्मा प्लीज पिंडो चल. जरा शिक्षण पूर्ण कर चल निघूया.
तेही बोलली हे बोलली बे काय घाबरतो कशाला? लग्नाचं. अरे तर बघू, अण्णा येणार आहेत ना, मीटिंग आहे, आपले नेते आहेत ते, ती बैठक आहे, तिथं विषय टाकू. आपले बरेचसे कार्यकर्ते लग्नाचे आहेत, तर आपल्या पक्षात काही योजना असतील ती योजना राबवून सगळ्यांची लग्न लावून टाकू. हा चल, काय घाबरू नको, चल मी बघतो काय करायचं ते.